नमस्कार मित्रांनो, जीएसटीचं इनव्हॉइस तुम्ही नक्की पाहिलं असेल, पण ते पाहिल्यानंतर फक्त गोंधळ होतो, बाकी काहीच होत नाही. तास पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला मी इनव्हॉइस डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. मग तुमच्याकडे कुठले इनव्हॉइस असेल, मी जे सांगते सगळं चेक करा आणि याचा तुम्हाला नक्की फायदा आहे. तुम्ही बिझनेसमॅन असाल तरी फायदा आहे, तुम्ही स्टुडंट असाल तरी फायदा आहे किंवा तुम्ही कॉमन मॅन असाल त्यालाही फायदा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही जी व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन येतोय दॅट इज ब्रॉट टू यू बाय आयटॅप पुणे. तर पुढे जायच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करा. चला, सो मित्रांनो, सगळ्यात पहिलं जीएसटी इनव्हॉइस एवढं महत्वाचं काय हे पहिले समजून घ्या. कारण का तुम्ही जेव्हा मटेरियल परचेस करता त्याच्यावर जो जीएसटी असतो ना, त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. करेक्ट ना? तर हे इनव्हॉइस जर चुकीचं असेल तर तुमचं आयटीसी लॅप्स होतं, म्हणजे मिळत नाही, ते पोस्टपोन होतं. है ना? सपोज आयटीसी 2 लाख रुपये असेल तर खूप मोठं आपलं नुकसान होऊ शकतं. सेकंड, मोस्टली इनव्हॉइस मध्ये जीएसटी रेट चुकीचा असतो. कधी कधी टॅक्सला म्हणून चुकीचे असते. त्याचा कोड असतो ज्याला म्हणतात HSN कोड. है ना? प्रोडक्टचा कोड चुकीचा टाकला जातो. कधी कधी आपण टॅक्सेसचं रॉंग सिलेक्शन करतो. है ना? टॅक्स असतो आयजीएसटी, आपण सिलेक्ट करतो सीजीएसटी एचजीएसटी. तशा बऱ्याचशा मिस्टेक्स होतात. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही रिटर्न फाईल करता तर 2B मध्ये ते मॅच होत नाही. तशा खूप साऱ्या मिस्टेक्स होतात. म्हणून इनव्हॉइस जे तुम्हाला मिळाले ते करेक्ट आहे का नाही हे समजणं गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी समजवणार आहे. एक्झाम साठी पण महत्वाचं आहे ऍज अ स्टुडंट, आणि तुम्हाला जीएसटी रिटर्न फाईल करायचं तरी महत्वाचं आहे. चला, तर बेसिकली जे इनव्हॉइस स्ट्रक्चर असतात त्यात 2 पार्ट असतात. एक असतं सप्लायरचे डिटेल्स आणि दुसरं असतं प्रोडक्ट डिटेल्स. है ना? तो 1 बाय 1 मी तुम्हाला सगळं समजवणार आहे आणि एक रिअल लाईफ एक्झाम्पल पण देणार आहे. तुम्हाला एक प्रॉपर इनव्हॉइस पण दाखवणार आहे. सप्लायर म्हणजे काय? समजा मी तुम्हाला मटेरियल सप्लाय करतोय ऍज अ आयटॅप, है ना? तर आमचं नाव आणि ऍड्रेस असेल, आमचा जीएसटी नंबर असेल, इनव्हॉइस नंबर असतो. हा इनव्हॉइस नंबर सिरियली नंबर लागतो, मॅक्सिमम 16 डिजिटचा. इनव्हॉइसची डेट, प्लेस ऑफ सप्लायचा अर्थ आहे की हा सप्लाय कुठे झालाय, विदिन स्टेट झालाय या स्टेटच्या बाहेर झालाय. कारण का विदिन स्टेट असेल तर सीजीएसटी एचजीएसटी लागतो आणि आउटसाइड जर स्टेट असेल तर आयजीएसटी लागतो. अच्छा, अभि टाइप्स ऑफ जीएसटीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तर तुम्ही जो व्हिडिओ नसेल बनवला तर नसेल बघितला तर नक्की बघा. त्यानंतर जीएसटी 2 प्रकारे दिला जातो, हा पण व्हिडिओ माझा बनवून झालेला आहे. तर यातल्या काही टर्म्स तुम्हाला नाही कळाल्या तर याच्या आधी मी असे व्हिडिओ बनवले. आरसीएम काय असतं, फॉरवर्ड चार्ज काय असतो. तो फॉरवर्ड चार्जचा अर्थ असतो की मी जर सप्लायर आहे तर जीएसटी मी तुमच्याकडनं कलेक्ट करून गव्हर्नमेंटला भरणार. आरसीएम म्हणजे मी मटेरियल तुम्हाला सप्लाय केले, तुम्ही गव्हर्नमेंटला जीएसटी भरायचा. सो 2 लोक जीएसटी भरतात. अंडर फॉरवर्ड चार्ज सप्लायर भरतो आणि अंडर आरसीएम रिसिपेंट भरतो. तर ते पण कळलं फार महत्वाचं आहे. करेक्ट ना? आता याचा इम्पॉर्टन्स काय? तुम्ही जर चुकीचा नंबर टाकलात जीएसटी नंबर तर तुमचा आयटीसी ब्लॉक होतं. तुम्ही जर प्लेस ऑफ सप्लाय पीओएस चुकीचा सिलेक्ट केला तर टॅक्स चुकीचा लागतो. आणि डेट जर चुकीची टाकली तर तुमचा आयटीसी जो आज मिळणार तो नंतर मिळतो. ते दिसायला फार छोट्या मिस्टेक्स आहेत, पण याचा इम्पॅक्ट ऍज अ बिझनेसमॅन फार मोठा असतो. आणि ऍज अ बिझनेस माझ्याकडे एक नाही, अशी 1000 बिल असतात. इमेजिन करा किती मोठा घोटाळा होऊ शकतो. आणि तुम्ही आज स्टुडंट आहात, पुढे जाऊन तुम्ही जीएसटी प्रोफेशनल बनाल, तुम्ही जॉब करताय, स्वतः बिझनेसमॅन आहात. त्याचा बिझनेसमॅन भले तुमच्याकडे अकाउंटंट असेल, पण या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा पटकन. नाव, आता बघा, हे जीएसटीचं एक मिनिट टेबल दिलेलं आहे. एवढे कॉलम नॉर्मल इन्व्हॉइस मध्ये असतात. तर तुमच्याकडे कुठले इन्व्हॉइस असेल तर तुम्ही बघू शकता. तर पहिला असतो एक कॉलम असतो डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. है ना? समजा मी तुम्हाला लॅपटॉप सप्लाय केला तर लॅपटॉपचे डिटेल्स असतात. तुम्ही मोबाईल घेतला आयफोन 17 त्याचे डिटेल्स, तुम्ही चार्जर घेतला त्याचे डिटेल्स, सर्व्हिस प्रोव्हाइड केली प्रोफेशनल सर्व्हिस त्याचे डिटेल्स. HSN मीन्स हार्बनाइज सिस्टीम ऑफ नॉमिनक्लेचर. हा गुड्सचा कोड असतो आणि हा सर्व्हिस कोड असतो. जीएसटी आता गुड्स वर आहे, आता सर्व्हिस वर आहे. आता हे कोड काय एवढं सांगतो तुम्हाला. हे कोड कसे वाचायचे नंतर एक त्याचा मी व्हिडिओ बनवणार आहे. हे कोड का महत्वाचे आहेत? कारण का एकाच प्रोडक्टचे खूप सारे क्लासिफिकेशन आहे. जसा मोबाईल आहे, मोबाईल फोन मध्ये पण खूप प्रकारचे मोबाईल आहे. फॅन, फॅन मध्ये पण सिलिंग फॅन आहे, एक्झॉस्ट फॅन आहे. आपल्या कम्प्युटर मध्ये पण एक फॅन असतो, इंडस्ट्रियल फॅन असतो. कार मध्ये पण फॅन असतो, एसी मध्ये असतो. एक्झाम्पल देतो, तो फॅन वेगळ्या पद्धतीने युज होतो. एक्झॉस्ट फॅन असतो, तर प्रत्येक फॅनचा जीएसटी रेट वेगळा असतो. म्हणून त्याला कोडिंग सिस्टीम वापरून त्याला अलग अलग क्लासिफाय केले जातात. जर कोणाला कळलं नसेल आतापर्यंत कोड का असतो, तो आयडेंटिफाय द कोड. कारण का मोबाईल मध्ये हजारो व्हरायटी आहेत, कार मध्ये बघा किती व्हरायटी आहेत. एकच गाडी आहे ना, मर्सिडीज बेन्झ, त्यांचे पण किती व्हरायटीज आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी.
क्वांटिटी आहे ना, तुम्ही समजा मोबाईल घेतला तर एक क्वांटिटी त्याचा रेट, देन टॅक्सेबल व्हॅल्यू काय, क्वांटिटी इंटू रेट. मग जीएसटी रेट हा कशावर डिपेंड आहे, प्लेस ऑफ सप्लाय. विदिन स्टेट असेल सीजीएसटी एचजीएसटी, दुसऱ्या स्टेटला असेल तर सांगा काय, आयजीएसटी. मग जीएसटीचे अमाऊंट अँड टोटल इनवॉइस व्हॅल्यू. तर हे झाले जीएसटीचे मेन कंटेंट. तर कुठलं इनवॉइस घेताना हे नक्की बघून घ्या की सगळं बरोबर आहे का नाही, नाही तुमचं नुकसान होऊ शकतं. नाव आता बघा, हे डिस्क्रिप्शन, आता एक एक करत मी एक्सप्लेन करतोय. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, त्या गुड्सचं किंवा सर्व्हिसचं आहे ना. HSN कोड म्हणजे गुड्सचा आणि SAC म्हणजे सर्व्हिसचा कोड. आता हा कोड का महत्वाचा आहे, तुम्ही जर चुकीचा कोड सिलेक्ट केला तर जीएसटीचा रेटही बदलू शकतो, आणि जीएसटी रेट बदलणं म्हणजे गव्हर्नमेंट वाटतं की याने फ्रॉड केलेला आहे. मग जो बिल देतो तोही पकडला जातो, ज्याने ते बिल घेतलंय त्यालाही पकडलं जाईल. कारण असं होऊ शकतं ना की दोघांनी मिळून गडबड केलेली आहे. म्हणजे एका प्रोडक्टला 18% आहे, त्याचा कोड चेंज करून 5% टाकलेला आहे. म्हणजे 18च्या गव्हर्नमेंटला किती दिलं, 5. तुमच्यावर नंतर कारवाई होऊ शकते, म्हणून हे कोड व्यवस्थित युज करणं गरजेचं आहे. तर हे असं कोड कसे ओळखायचे. आता हे तुम्हाला हे मी थेरॉटिकली शिकवते, हे प्रॅक्टिकल साठी आयटीआय मध्ये आपण सगळे जे कोर्सेस घेतो. म्हणून सांगितलं की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जसं जीएसटीचा प्रॅक्टिकल कोर्स करायचा असेल, हे तर थेअरी आहे. तुम्हाला स्वतः पोर्टलवर काम करायचं, स्वतः बघायचं की इनवॉइस कसं होतं, इनवॉइस काय असतं, ईवे बिल काय असतं, हे सगळं आम्ही शिकवतो. दुसरं क्वांटिटी एकदम सिंपल आहे ना. क्वांटिटी फक्त गुड्स मध्ये असते, सर्व्हिस मध्ये गरज नाही, कारण सर्व्हिस आर इनटँजिबल. तर गुड्स मध्ये क्वांटिटी, रेट पर युनिट. मग टॅक्सेबल व्हॅल्यू काय, रेट इंटू क्वांटिटी. नाव व्हॉट इज टॅक्सेबल व्हॅल्यू, ज्या अमाऊंटवर जीएसटी येतो त्याला म्हणतात टॅक्सेबल व्हॅल्यू. तुम्ही 100 रुपयाची गोष्ट घेतली त्याच्यावर जीएसटी ला 5 रुपये एक्झाम्पल, तर 100 विल बी कॉल्ड एज अ टॅक्सेबल व्हॅल्यू, नॉट द अमाऊंट इन्क्लुडिंग जीएसटी. ठीक आहे. सो ज्या अमाऊंटवर जीएसटी येतो त्याला आपण म्हणतो टॅक्सेबल व्हॅल्यू. ठीक आहे. तो जीएसटी इज कॅल्क्युलेटेड ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू, नॉट ऑन एमआरपी. काय होतं, समजा हा फोन आहे, ह्याची एमआरपी 10,000 रुपये एक्झाम्पल. मी तुम्हाला डिस्काउंट मध्ये विकला 9,000ला, मग 9,000 जीएसटी, त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. तो मी तुम्हाला मटेरियल सप्लाय करताना, तुम्ही तर मॉलमध्ये गेलात तर 100 रुपयाचं पॉपकॉर्न 300ला मिळतं. डीमार्ट मध्ये गेला तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतं, आणि साध्या दुकानात गेला तर 100चं 100ला मिळतं. सो एक प्रोडक्ट 3 रेटला विकलं जाऊ शकतं, हायर रेट, सेम रेट, लो रेट, त्या व्हॅल्यूवर जीएसटी येतो. सो एमआरपी इज नॉट द टॅक्सेबल व्हॅल्यू, द प्राइस ऍट विच यू हॅव सोल्ड गुड्स और यू हॅव सप्लाइड द सर्व्हिस, दॅट इज द व्हॅल्यू, त्याच्यावर जीएसटी येतो. त्यानंतर जीएसटी रेट्स एकदम सिंपल आहे. जर सप्लाय, जसं तुम्ही महाराष्ट्रात आहे, जर मी सप्लाय महाराष्ट्रातच केलाय त्याला इंटरस्टेट सप्लाय म्हणतात, त्याला येणार सीजीएसटी जो सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, एचजीएसटी जो स्टेट गव्हर्नमेंटला जातो, आणि हाच जर सप्लाय मी इंटरस्टेट केलाय म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये केलाय तर त्याला म्हणतात आयजीएसटी. त्याला म्हणतात आयजीएसटी. आणि आपले मिस्टेक काय होतात, आपण याचं कन्फ्युजन क्रिएट करतो, बरोबर आहे. तर हे कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही, नाहीतर मग काय गडबड होऊन जाईल. देन बिलाची जी फायनल अमाऊंट असते ती 3 पार्ट मध्ये डिवाइड होती. टॅक्स अमाऊंट जी असते, एक तर सीजीएसटी प्लस एचजीएसटी किंवा आयजीएसटी. मग फायनल इनवॉइस व्हॅल्यू कशी येणार तुम्ही सांगू शकता. वरती आपण बघितली टॅक्सेबल व्हॅल्यू, त्याच्यामध्ये ऍड होणार जीएसटी, असं करून तुम्हाला ती येईल. आयटीसी, हा आता सगळ्यात महत्वाचं बिलाबद्दल सांगितलं. सी जो कोणी बिझनेसमॅन आहे ना, त्याला परचेस बिलचं फार महत्व असतं, कारण त्याने जो जीएसटी त्यावर पे केलाय तो त्याच्या आउटपुट जीएसटी मधनं मायनस होतो, है ना. सो समजा मी माझ्या सेलवर 100 रुपये जीएसटी दिलाय आणि माझ्या परचेसवर मी 60 रुपये जीएसटी दिलाय, तुम्हाला गव्हर्नमेंटला फक्त 40 रुपये भरावा लागतो डिफरन्स. पण हा 60 रुपये माझ्या पोर्टलला दिसला पाहिजे, त्यासाठी या कंडिशन गरजेचं आहे, है ना. सो तुम्हाला आयटीसीचा इनपुट टॅक्स क्रेडिट जो 60 रुपये एक्झाम्पल दिलं ते तुम्हाला युज करायचंय अगेन्स्ट 100 किंवा रिफंड क्लेम करायचा आहे. या सगळ्या गोष्टी करेक्ट असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं काय, त्याचं मी तुमच्याकडनं घेतलंय ना, तर माझा जीएसटी नंबर करेक्ट असणं महत्वाचं आहे. दुसरं, त्याचं तुम्हाला रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. तुम्ही रिटर्न फाईल केलं की ते माझ्या पोर्टल असेल टू बी इज अ रिटर्न ऑफ इनवर्ड सप्लाय, म्हणजे माझं जे परचेस आहे ते मला टू बीला दिसतात. जो तुमचा सेल्स आहे तो माझा परचेस आहे. तुमचं सेल्स रिटर्न असतं जीएसटीआर 1, ते फाईल केलं की मला दिसणार टू बी मध्ये. त्यानंतर तिसरी कंडिशन आहे, ते गुड्स या सर्व्हिस रिसिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मला इनवॉइस दिलं, रिटर्न फाईल केलं, टू बीला पण दिसतंय, पण मला जर गुड्स नसले मिळाले, सर्व्हिस नसले मिळाले तर आयटीसी मिळणार नाही. त्यानंतर तुम्ही मला बिल दिले,
त्याचा तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स पे करणं पण गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मला बिल द्यायचं, गुड्स पण द्यायचे, इनवॉइस पण द्यायचं, त्याचा टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटला पे करायचा. हे सगळं तुम्ही केल्यानंतर मग मला क्रेडिट मिळणार. आणि फायनली सगळ्यात महत्वाची स्टेप, आता विचार करा, तुम्ही मला गुड्स पण दिले, इनवॉइस पण दिला, तुम्ही जीएसटी पण भरला, मला जीएसटीचं क्रेडिट पण मिळालं. आता जर तुम्हाला मी पैसे नाही दिले, तुम्ही काय करणार? काहीच करू शकत नाही, कारण माझा तर पूर्ण फायदा झाला. गुड्स मिळाले, इनवॉइस मिळालं, टॅक्सचं क्रेडिट मिळालं. म्हणून गव्हर्नमेंटने कंडिशन आणली की तुम्ही इनवॉइस दिल्यापासून त्या इनवॉइसची जी काय व्हॅल्यू आहे, टॅक्स प्लस व्हॅल्यू, ती फुल्ली और पार्टली मला तुम्हाला 180 दिवसामध्ये द्यायची. जर मी म्हणजे मी मला 6 मंथ, जर तुम्हाला मी 6 मंथ मध्ये नाही दिली, तर जो मी 60 रुपयाचा बेनिफिट घेतलाय तो मला गव्हर्नमेंटला वापस करावा लागेल, मला गव्हर्नमेंटला परत करावं लागेल. सो जेव्हा तुम्ही जीएसटी म्हणजे ऍज अ सप्लायर जेव्हा तुम्ही जीएसटी भरता, ती अमाऊंट तुम्हाला माझ्याकडनं 180 दिवसामध्ये कलेक्ट करायची. जर नाही केली तर अमाऊंट ती रिव्हर्स करावं लागेल. रिव्हर्स म्हणजे मी जो 60चा बेनिफिट घेतलेला आहे तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करावं लागेल. आणि काही गोष्टींचा क्रेडिट टाइम मिळेल, त्याला आयटीसी ब्लॉक्ड. म्हणजे आता सगळं बरोबर आहे, मी तुम्हाला कॅश पेमेंट केलंय, पण काही गोष्टींचा आयटीसी टाइम मिळेल, त्याला आयटीसी ब्लॉक्ड. जसं मी पर्सनल कंझ्युमसाठी हा टी शर्ट घेतला, त्याचं जीएसटीचं क्रेडिट नाही मिळत, तर ह्याचं मिळणारच नाही. मग सगळ्या कंडिशन फुलफिल झाल्या तर याचं क्रेडिट मिळणार नाही. एवढं याचं महत्व आहे. म्हणून हे बिल बरोबर बनणं फार गरजेचं आहे. आता बघा, एक रिअल एक्झाम्पल आहे. हे डिटेल्स असतात. हा सप्लायरचा एक जीएसटी नंबर असतो, हा प्रोडक्टचा कोड असतो 4 डिजिट आणि 6 डिजिटचा. बघा, याला म्हणतात टॅक्सेल व्हॅल्यू, हा जीएसटीचा अमाऊंट, ही क्वांटिटी, ही त्याची डेट आणि टोटल जीएसटी आणि इनवॉइस व्हॅल्यू है ना. तर असं अच्छा, प्रत्येक इनवॉइसचं फॉर्मॅटिंगची मेथड वेगळी असते. तुम्ही वेगवेगळे इनवॉइस बघितले असतील, पण कंटेंट हेच असतात. सो डिझाईन माइट व्हेरी फ्रॉम बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन है ना, बट कंटेंट सगळेच असतात. त्यामुळे तुम्हाला हे महत्वाचं लक्षात ठेवणं. आता मुलांच्या मिस्टेक कळतात. तुम्ही समजा वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला जीएसटी शिकायचं असेल. अच्छा, तुम्हाला हे मी थेरोटिकल सांगितलं, तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायचं असेल तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये खूप छान कोर्सेस आहेत, ज्यामध्ये सगळं प्रॅक्टिकली शिकायला मिळेल. विचार करा, मी आता थेअरी शिकवताना तुम्हाला एवढा इंटरेस्ट येतोय की कसं असेल कसं असेल. वेन यू लर्न इट प्रॅक्टिकल यू विल एन्जॉय इट लाईक एनिथिंग. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्या क्लासची तुम्ही चौकशी करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तर ऍज अ स्टुडंट तुमच्या मिस्टेक काय होऊ शकतात, किंवा ऍज अ बिझनेसमन आपण टू बी चेक करत नाही. टू बी म्हणजे मी जो परचेस केलेला आहे ते टू बी मध्ये जर नाही दिसलं तर मला क्रेडिट नाही मिळणार. प्रोडक्टचा कोड चुकीचा असतो. मी अशा प्रोडक्टचं क्रेडिट घेतो की जे गव्हर्नमेंटने ब्लॉक केले, असं करायचं नाही. जीएसटीचा टाईप चुकीचा सिलेक्ट केला, गुड्स नाही मिळाले तरी आयटीसी क्लेम केला, रॉंग इनवॉइस डेट इन रिटर्न्स, डेट चुकीची टाकली, या सगळ्यामध्ये माझं आयटीसीचं नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. नाव आता ऍज अ बिझनेसमन है ना, बिझनेसमन काय करतात, हे पहिले मी काय सॉफ्टवेअर दिले, टॅली, झो, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, ते पहिले युज करतात आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये सगळी बिलही एंटर करतात. ठीक आहे. मग त्यातनं एकदा तुमचा परचेसचा रिपोर्ट आला की आपण किती किती परचेस केले, ते मी जीएसटीच्या पोर्टलला मॅच करतो. सो माझे परचेसचे इनवॉइस आणि पोर्टलचे हे मॅच झाले पाहिजे. समजा काही कमी जास्त झालं तर तेवढं इन्व्हेस्ट मग आयटीसी नाही मिळत. त्यामुळे ते एक्झॅक्ट मॅच होणं गरजेचं आहे. आणि नाही मॅच झालं तर सप्लायरला इन्फॉर्म करायचं की सर हे बिल तुमच्याकडनं मी घेतलेलं आहे, मी परचेस केलेलं आहे, पण ते पोर्टलला दिसत नाही. कारण जो पण पोर्टलला दिसत नाही क्रेडिट मिळणार नाही है ना. इनवॉइस चुकीचा असेल तर रिटर्न नाही फाईल करता येणार है ना. मग नंतर तुम्हाला पुढं प्रॉब्लेम होऊ शकतो. जे ऑडिट होईल वगैरे तर तुमचे परफॉर्मन्स इव्हॅल्युएट होतो ना, की या स्टुडंटने असंच क्रेडिट येऊन टाकलं, ते बिल एलिजिबल नव्हतं, कंडिशन नव्हत्या फुलफिल है ना. ते तुमच्या परफॉर्मन्सला पण महत्वाचं आहे. ऍज अ बिझनेसमॅन इट शोज की तुम्ही किती केअरफुल आहात स्वतःच्या बिझनेस बद्दल. मित्रांनो, ही समरी आहे जी तुम्हाला मी शेअर केली सगळी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच तर नक्की लाईक करा, आणि तुम्हाला असे अजून कुठले टॉपिक हवे असेल तर कॉमेंट करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जीएसटी जर तुम्हाला प्रॅक्टिकल कोर्स करत असेल तर इन्स्टिट्यूटला एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि यातलं एकदम डीप नॉलेज घ्या. हे तर मित्रांनो थेअरी होतं. इमेजिन करा, तुम्ही स्वतः पोर्टल बसून शिकाल सगळं, किती मजा येईल तुम्हाला. आणि त्यातनं तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस घालू शकता. तुम्ही आता जर जॉब करता तुमचं इन्क्रिमेंट होईल, किंवा तुम्हाला नवीन काहीतरी घर बसल्या चालू करायचं तर तुम्ही तेही करू शकता. सो हे करायला तुम्हाला एक्झिस्टिंग जॉब सोडायची काही गरज नाहीये. तुम्ही ऍज अ साइड इन्कम म्हणून प्रॉपर चालू करू शकता. आणि हा असा कंप्लायन्स आहे जीएसटीचा जो लाईफ टाइम संपणार नाहीये. सो दिस इज अगेन रिसेशन प्रूफ करिअर. तर या सगळ्या फायद्यासाठी आमच्या इन्स्टिट्यूटला जरूर भेट द्या. मीनवाईल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.